नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे घेतलेली मी पत्ता गोबी आणि पत्ता गोबीची आपल्याला करायची वेगळी रेसिपी। कारण आता सीजन सुरू आहे तर पत्ता गोबी बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही, तर त्यांना खूप खायचा कंटाळा येतो आणि मुलांच्या टिफिनसाठी पण आपल्याला वेगवेगळे प्रकार द्यायचे असतात। कारण दररोज किंवा 8 दिवसातून आपण 2दा वेळा जर एखादी भाजी केली तर मुलांना कंटाळा येतो। तर त्याच्यासाठी ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी योग्य म्हणजे देऊ शकता किंवा तुमच्या मिस्टरांच्या डब्यामध्ये आपण नाश्त्यासाठी पण करू शकतो। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तर इथे मी आता गोबीला स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे मी गोबी स्वच्छ धुवून घेतली आणि वरचे पानं आपल्याला इथे काढून घ्यायचे आणि इथे मी आता छानपैकी ते गोबी आपल्याला कट करून घ्यायची। आता मी 2 भागामध्ये हिला कट करून घेणार आहे। तर इथे मी 2 भागामध्ये गोबी कट करून घेतलेली आणि ही आपल्याला अशी लांब आकारामध्ये कट करून घ्यायची, पण अगदी स्लाइस इथे आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची। बारीक कट करून घ्यायची याचा अर्थ असा की आपल्याला लांब आकारामध्ये बारीक कट करून घ्यायची। तर इथे मी छोटे छोटे थोडेसे हे मारून घेते इथे चाकू। आणि इथे गोबी ही नरम असले ना तर अजून याची टेस्ट छान लागते, त्याच्यामुळे इथे गोबी ही अगदी नरम घ्यायची। आपला जो थोडासा जाड भाग असतो ना हा गोबीचा, हा आपल्याला असे काढून टाकायचा इथे। तर इथे मी आता छानपैकी बारीक कट करून घेते। तर इथे मी छानपैकी बघू शकताय, छान बारीक गोबी कट करून घेतलेली आहे। आता ही मी एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घेते आणि या बाउलमध्ये टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी ते सर्व टाकून घेते। अगदी बारीक कट करून घ्यायची बघा तुम्ही, अशी लांब लांब कट केली ना। तर याच्यामध्ये आता टाकून घेऊ आपण मीठ। इथे मी आता मीठ टाकून घेते आणि इथे आपण याला 15 मिनिटासाठी छानपैकी ते झाकून ठेवायचं आपण। कारण याच्यामध्ये जर आपण मीठ टाकून ठेवलं ना, आपली ही गोबी अगदी नरम होते आणि याची टेस्ट खूप छान लागते। त्याच्यामुळे ना तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकून ठेवायचे, कारण ती पाणी सोडते त्याच्यामुळे। तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला ही रेसिपी समजेल की मी काय बनवते। तर चला आपण आता हे एका साईडने ठेवून देणार आहोत। इथे मी आता 2 कांदे कट करून घेते। बघू शकताय आपण मीठ टाकल्यामुळे इथे आपल्या गोबीने छानपैकी ते पाणी सोडलेलं आहे। आता इथे मी सर्व पाणी इथे काढून घेते हे मिठाचं आणि गोबीचं। तर इथे मी आता सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आपली गोबी अगदी नरम झालेली आहे। तर इथे मी टाकून घेणार आहे धनिया आणि हे मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले आहे। इथे परत टाकून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची, स्लाइस केलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे मी कोथिंबीर थोडी जास्त घातलेली आहे। याच्यामध्ये परत अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आपल्याला। इथे टाकून घेणार मी अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि याच्यामध्ये मला घालायचे आमसूल पावडर। जर तुमच्याकडे आमसूल पावडर नसेल तर इथे तुम्ही लिंबू पण घालू शकताय। माझ्याकडे आता लिंबू पण आहे, आमसूल पावडर पण, मी आता दोन्हीतून एक इथे ॲड करून घेणार आहे। तर मला असं वाटतं की आपण लिंबूच घालू, कारण लिंबू फ्रेश आहे आपल्याकडे, तर लिंबाचाच वापर करणार मी इथे। मला लिंबू नाही मिळालं तर मी ते टाकून घेते हळद आणि आमसूल पावडर। आणि याच्यात आपण टाकणार चाट मसाला। तुम्हाला आवडत असेल तर इथे चाट मसाला टाका, नाहीतर तुम्ही स्किप पण केला तरी चालेल। आता इथे मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये आपण आता काळे मिरे पण टाकून घेणार आहोत थोडेसे, कारण त्याने छान टेस्ट येते। आणि तुमच्याकडे जी लाल मिरच्याची चटणी असते ना, चिली फ्लेक्स म्हणून, ती पण इथे तुम्ही ॲड केली तरी चालते, पण मी इथे तिखट ॲड करून घेते। तर आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि यात मी 1 चम्मच छोट्या चम्मचने गरम मसाला ॲड करून घेते। आता हे मी सर्व इथे छानपैकी मिक्स करून घेणार आहे।
कारण सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मग छानपैकी याची टेस्ट बदलते, त्याच्यामुळे इथे आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण बेसन नाही टाकणार आहे, थोडी ही वेगळी पद्धत आहे. आणि इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ, कारण याच्या अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे, तर आता थोडं कमी मीठ वापरायचं आहे इथे आपल्याला. आणि इथे मी छोटी वाटी, तुम्ही बघू शकता अगदी छोटी वाटी, इथे वाटी तांदूळाचं पीठ ॲड करून घेणार आहे. वाटल्यास तुम्ही इथे बेसन पण टाकू शकता, पण बेसनाने इतकी छान टेस्ट येत नाही, त्याच्यामुळे इथे तांदूळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण हलकंसं पाणी घेणार आहोत हातावर, बघू शकताय तुम्ही. आणि याचे आपल्याला छानपैकी ते गोळा करून घ्यायचा आहे. इथे मी छानपैकी याला चुरून घेते, तुम्ही बघू शकताय, कारण मग याचा छानपैकी ते गोळा तयार होणार आहे. तर इथे मी आता छानपैकी ते गोळा करून घेतलेला आहे. तर याचे आपण छोटे छोटे परत गोळे घेणार आहोत आणि याचे आपल्याला छानपैकी ते ओढे करून घ्यायचे. तर इथे मी आता याचे सर्व छोटे छोटे गोळे करून घेते आणि याचा आपल्याला छानपैकी असं वडा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपण फक्त तांदूळाचं पीठ वापरलेलं, त्याच्यामुळे इथे हे वडे अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. जर तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल ना, तिथे तुम्ही कॉर्नफ्लावरचं पण पीठ घेतलं तरी चालतं. तर बघा तुम्ही छानपैकी इथे आपले वडा तयार झालेला आहे. इथे मी आता सर्व वडे करून घेणार आहे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, इथे मी चेक करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण वडा टाकून घेणार आहोत आणि इथे तेल गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला वडा टाकायचा आहे. आणि मी अगदी कमी तेल घेतलं, तुम्ही बघू शकताय, कारण आपण खूप जास्त तेल घेतलं ना तर मग त्याच्यामध्ये परत तळायचं म्हटलं की नको वाटतं ना, त्याच्यामुळे इथे कमी तेलाचाच वापर करून आपल्याला इथे हे वडे तळून घ्यायचे. आता ही पूर्ण साईड मी छानपैकी तळून घेणार आहे. तर इथे आपल्या वड्यांना बघू शकताय छानपैकी कलर आलेला आहे आणि आपला हा वडा तळून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. आता इथे मी सर्व वडे तळून घेते. वडे करून घेतले, तुम्ही बघू शकताय किती छान झालेले आणि अगदी कुरकुरीत होतात. आणि डब्यासाठी मुलांच्या खूप म्हणजे छान रेसिपी आहे. जर तुम्हाला वडे आवडत नसत तेलकट वगैरे, तर तुम्ही याचे छानपैकी पराठे पण करू शकताय. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पराठे कसे करायचे हे नक्की सांगेल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.